नमस्कार, मी साबळे सर. 12वी बँकिंगमध्ये आपण पेपर 2 कर्ज व्यवहार सुरू केलेला आहे. तर यामध्ये प्रॅक्टिकलला तुम्हाला कर्ज मंजूर करत असताना कर्जदाराकडून कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यायची व कर्जासंबंधी त्याला कसे मार्गदर्शन करायचं. आता कर्जाचे प्रकार भरपूर आहेत. शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, मोटर कर्ज, मुदत ठेवीवरती कर्ज, अल्प कुटीर उद्योगधंद्यासाठी कर्ज, शेतीसाठी कर्ज, अशी भरपूर प्रकारची कर्ज आहेत. तर परीक्षेमध्ये तुम्हाला एखादं असं कर्ज प्रकरण दिलं जाईल, त्यावरती तुम्ही डिटेलमध्ये त्यावरती माहिती लिहायची आहे. तर बँकेच्या दृष्टीनं कर्ज देत असताना कर्जदार जी प्रॉपर्टी बँकेला तारण देतो त्यावरती रितसर बँकेचा चार्ज भार निर्माण करण्यासाठी काही महत्त्वाची डॉक्युमेंट्स, कागदपत्र, त्याला आपण पत्र म्हणू, ती घ्यावी लागतात. ती कुठली एक प्लेज लेटर, दुसरं हायपोथिकेशन लेटर आणि तिसरं आहे मॉर्टगेज. प्लेज लेटर म्हणजे ताबेगान खत, हायपोथिकेशन लेटर म्हणजे नजरगान खत आणि मॉर्टगेज म्हणजे गहाणखत. तर ह्या तिन्ही पत्रांच्या आधारे बँक तारण दिलेल्या मालमत्तेवरती आपला चार्ज निर्माण करत असते, भार. तर आता ही तिन्हीपैकी एक कागदपत्र बँका कर्जासाठी घेतात. तर हे आता कोणत्या कर्जासाठी कोणतं कागदपत्र हे लेटर भरून घ्यायचं, लिहून घ्यायचं त्याच्याकडून, हे आपण आज बघू. तर साधारणपणे प्लेज लेटर आणि हायपोथिकेशन लेटर ही मुव्हेबल प्रॉपर्टी जर कर्जदार तारण देत असेल तर त्याच्यासाठी ही वापरायची आहे. आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी जर कर्जदार तारण देत असेल तर त्याच्यासाठी मॉर्टगेज वापरायचे आहे. आता मुव्हेबल आणि इमूव्हेबल म्हणजे काय? मुव्हेबल म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याची हालचाल करता येते अशी प्रॉपर्टी, आणि इमूव्हेबल म्हणजे ती स्थिर असते, जमिनीवरती ती स्थिर असते. उदाहरणार्थ इमूव्हेबल म्हणजे घर, जमीन आणि जमिनीवरती बसवलेली मशिनरी. त्यानंतर मोव्हेबलमध्ये आता प्लेस, ताबेगान खत. ताबेगान तुम्ही शेअर सर्टिफिकेट्स, मुदत ठेव पावती, अशा प्रकारची प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टीज आहे. तर हे तारण ठेवून बँकेकडून तुम्ही कर्ज घेता त्यावेळी संबंधित व्यक्तीकडून प्लेज लेटर तयार करून घ्यायचं. पुन्हा सांगतो, मुदत ठेव पावती, शेअर सर्टिफिकेट, म्युच्युअल फंड, गोल्ड, सोनं तारण ठेवत असताना पण बँका काय करतात, त्याच्याकडून प्लेज लेटर, ताबेगान खत करून घेतात. ह्यामध्ये काय असतं, तर तारण दिलेली मालमत्ता आणि त्याची कागदपत्र दोन्हीही बँकेच्या ताब्यात असतात ताबेगानमध्ये. दुसरा प्रकार आहे नजरगान मध्ये याला हायपोथिकेशन म्हणतात. बऱ्याच तुम्ही वाहनावरती बघितलं असेल. तर नजरगानमध्ये वाहन तारण कर्ज जर तुमचा असेल तर त्यासाठी हायपोथिकेशन नजरगान खत तुमच्याकडून करून घेतलं जातं. हे बंधक यांच्याकडं स्टॅम्प ड्युटी भरून करून घेतलं जातं. यामध्ये लिहून घेणार बँक असते, लिहून देणार कर्जदार असतो. यामध्ये घेतलेली कर्जाची रक्कम, व्याज, मुदत आणि तारण दिलेलं वाहन आहे त्या वाहनासंबंधीची माहिती असते. ह्यामध्ये काय असतं, आता तारण काय दिले, वाहन हे कर्जदाराच्याच ताब्यात असतं आणि त्या वाहनासंबंधीची जी कागदपत्र, आरशी आणि टीसी बुक जे असतं ती कुणाकडं असतात, बँकेच्या ताब्यात असतात. म्हणजे नजरगानमध्ये तारण दिलेली मालमत्ता किंवा वस्तू ही कर्जदाराच्या ताब्यात असते आणि त्याची कागदपत्र बँकेच्या ताब्यात असतात. ताबेगहाणमध्ये तारण दिलेली मालमत्ता आणि कागदपत्र दोन्हीही बँकेच्या ताब्यात असतात, कर्जदाराच्या ताब्यात काही नसतं. आणि तिसरा प्रकार आहे मॉर्टगेज, गहाण. स्थावर मालमत्ता, घर, जमीन आणि जमिनीवरती बसवलेली कायमस्वरूपी मशिनरी
याच्यावरती जर कर्ज मागणी केली असेल आणि त्यासाठी ही जर प्रॉपर्टी तारण दिली असेल तर अशा वेळी मॉर्टगेज गहाणखत त्या कर्जदाराकडून करून घेतलं जातं. तर हे कशासाठी करून घ्यायचं? जर दिलेली कर्ज सव्याज मुद्दीमध्ये जर कर्जदाराने परतफेड केली नाही तर बँका अडचणीत येऊ शकतात. अशा वेळी ह्या ताबेगान, नजरगान आणि मॉर्टगेज गहाणखत याच्याद्वारे त्यांनी तारण दिलेल्या मालमत्तेवरती बँकेने जो चार्ज निर्माण केला आहे त्याच्या आधारे बँका काय करतात, ह्या आपल्या ताब्यात घेतात प्रॉपर्टी. ऑक्शन म्हणजे लिलाव करून त्या प्रॉपर्टी विकतात आणि लिलावामधून आपली रक्कम परतफेड करून घेतात आणि राहिलेली रक्कम संबंधित व्यक्तीस परतफेड केली जाते. आता ह्यातली दुसरी कन्सेप्ट आहे NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स. ह्याला अनुत्पादित मालमत्ता म्हणतात. तर हे बँकेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, कारण अलीकडं NPAचं जर प्रमाण वाढलं बँकांचं तर रिझर्व्ह बँक संबंधित बँकेचा परवाना रद्द करते. जर एखादं कर्ज हे बँकेच्या दृष्टीनं बँकेची ती आशेट आहे. कर्ज आणि त्यावरील व्याज हे बँकेच्या दृष्टीनं उत्पन्न आहे. जर एखाद्या कर्जदाराने कर्ज आणि त्यावरील व्याज हे सलग 3 महिने 90 दिवस जर दिलं नाही तर बँकेच्या दृष्टीनं ते कर्ज NPAमध्ये गेलं असं म्हणतात. 90 दिवसापर्यंत कर्ज आणि त्यावरील व्याज जर बँकेला जमा झालं नाही तर ते संबंधित कर्ज NPAमध्ये जातं, बँकेच्या NPAमध्ये वाढ होते. बँका काय करतात, कर्ज देत असताना काटेकोरपणे सर्व नियमांचं पालन करतात, कागदपत्रांची सगळी पूर्तता करून घेतात, जेणेकरून कर्ज वसुली करत असताना बँकांना अडचणी येऊ नये. कारण कर्जासाठी जी काही रक्कम वापरली ही बँकांची स्वतःची नसते, कारण RBI सोडून इतर कोणत्याही बँकांना रुपये म्हणजे नोटा छापण्याचा अधिकार नसतो. मग कर्ज देण्यासाठी बँकांनी हे ठेवीदारांच्याकडून पैसे घेतलेले असतात, इतर बँकांच्याकडून, रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतलेले असतात. त्यांना बँकांना देखील त्या लोकांना ते पैसे परत द्यायचे असतात. म्हणून कर्जदारांना जे काही कर्जाची रक्कम दिलेली आहे ती वेळेमध्ये सव्याज परतफेड करून घेणे बँकेच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं.